नमस्कार मैत्रिणींनो, आज बघा मी काय बनवते। आज मी बनवणार आहे ख्रिसमस स्पेशल प्लम केक बनवणार आहे। मस्त असा ड्राय फ्रूट्स आणि बेरीजनी भरलेला असा केक आहे। खूप मस्त आहे, पूर्ण रेसिपी नक्की बघा। तर सगळ्यात पहिलं तर मी इथं संत्र घेतलेला आहे, 3 असे संत्रे घेतलेले आहेत। त्याचा आपल्याला रस पाहिजे, मस्त असा फ्रेश ऑरेंज ज्यूस काढायचा आहे। तर बघा मी जसा लिंबू पिळते ना तसा मी हा रस सगळा काढून घेणार आहे संत्र्यांचा। तर खूप इझी रेसिपी आहे, तुम्ही पण एकदा तरी नक्की ट्राय करा। मस्तच असं केक होतो, खायला पण खूप टेस्टी लागतो। तर इथे बघा रस तयार झालेला आहे। तर मी इथं वाटीच्या माप घेणार आहे। इथं अर्धी वाटी असा ऑरेंज ज्यूस तयार झालेला आहे। याच्यामध्ये मी आहे ना जरदाळू टाकलेले आहे, थोडेसे काजू, अक्रोड, बदाम आणि आहे ना इथं मिक्स बेरीज घेतलेले आहेत। मिक्स बेरीज म्हणजे ना आपल्याला ऑनलाईन पण मिळतील तुम्हाला, जर तुम्ही असं टाकाल ना मिक्स बेरीज म्हणल्यास तर बरोबर येणार प्लम केकसाठी। तर बघा मस्त असं मी ऑरेंज ज्यूसमध्ये सगळं सोक केलेलं आहे आणि त्याला 1 दिवस पूर्ण भिजवून ठेवलं होतं आणि दुसऱ्या दिवशी मी हा केक बनवलेला आहे। तर बघा आता दुसऱ्या दिवशी मी केक बनवायला घेतलेला आहे। इथे ना मी मी इथं ब्राऊन शुगर वापरलेली आहे, तुम्ही गूळ पण वापरू शकता। तर इथं ब्राऊन शुगर घेतलेली आहे, 1.5 कप असा ब्राऊन शुगर घेतलेली। त्याच्यामध्ये थोडीशी जायफळ, दालचिनी, 2-3 काळे मिरे, 2-3 लवंग आणि 2 ते 3 अशा इलायची घेतलेली आहे। हे सगळं मस्त असं, ह्याचा स्वाद आहे ना केकमध्ये खूप उतरतो आणि खूप टेस्टी लागतो, त्यासाठी हे सगळं टाकायचं आहे आपल्याला। तर बघा इथं सगळं मस्त असं वाटून घेतलेलं आहे। तर वाटलेलं एका बाउलमध्ये काढायचं आहे आणि त्याच्यामध्ये दूध टाकायचं आहे। 1 कप एवढं दूध टाकलेलं आहे मी आणि व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे। नंतर अर्धा कप एवढं बिना फ्लेवरवालं तेल घेतलेलं आहे, रिफाइंड ऑइल घेतलेलं आहे। तर व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि त्याच्यानंतर आहे ना आपल्याला त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकायचं आहे। तर मी इथं मैदा वगैरे काहीच नाही वापरलं, इथं गव्हाच्या पिठानंतर बनवलेला आहे केक, हेल्दी आणि टेस्टी। तर 1.5 कप एवढा मी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आणि अर्धा कप एवढं बारीक रवा टाकलेला आहे। तर तुम्हाला रवा टाकायचं तर टाका, नाही टाकलं तरी चालतं, पूर्ण गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल। तर बघा अर्धा कप एवढं बारीक रवा घेतलेला आहे। तर आता याला आहे ना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। इथं आहे ना बेकिंग पावडर घेतलेला आहे अर्धा चम्मच, जो पोहे खातो ना त्या चम्मचनी, आणि बेकिंग सोडा घेतलेला आहे त्याच्यापेक्षा थोडंसं कमी, आणि व्यवस्थित असं आहे ना हलवून घ्यायचं आहे आपल्याला, सगळं व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे। पाहू शकता या पद्धतीने मी सगळं व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे आणि आता इथं मिक्स झालेलं आहे। मग आता त्याच्यामध्ये आपल्याला जे आपण सोक करून ठेवले होते ना ड्रायफ्रूट्स, मिक्स बेरीज वगैरे सगळं सोक करून ठेवलं होतं आदल्या दिवशी, ते सगळं टाकायचं आहे आपल्याला। खूप मस्त फ्लेवर उतरतो असं सोक करून ठेवल्यानंतर। तर ख्रिश्चन लोक काय करतात माहिती आहे, ह्याला वाईनमध्ये 1 महिना पहिलं भिजवून ठेवतात, त्याच्यानंतर केक बनवतात, असं असतं। तर आता इथं बघा मी सगळं व्यवस्थित मिक्स केलेलं आहे। इथं टीन पण तयार करते, टीनला आहे ना थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे। तूप का लावायचं आहे टीनला, कारण ना मस्त म्हणजे केकला बटर पेपर लावायची गरज पडत नाही आणि केक असं बरोबर व्यवस्थित निघतो। आता मला आहे ना हे बॅटर आहे ना थोडंसं घट्ट वाटलं म्हणून परत थोडंसं दूध टाकलं आहे आणि व्यवस्थित असं हलवून घेतलेलं आहे। आणि मी ना साईडला तवा पण ठेवला होता, तव्यावरती आपल्याला हा केक बेक करायचा आहे। तर बघा टीनमध्ये जेवढं बसतं तेवढं मी बॅटर टाकलेलं आहे, असं टॅप टॅप केलेलं आहे आणि वरून थोडंसं ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत, टूटी फ्रुटी टाकलेले आहेत आणि मिक्स बेरीज होते ना ते टाकलेले मी थोडं थोडं ठेवलं होतं साईडला। तर इथं असं टॅप टॅप करायचं आणि तव्यावरती ठेवून द्यायचं आणि वरती आहे ना झाकण ठेवायचं आहे आपल्याला। तर आहे ना स्लो गॅसवरती आहे ना मला इथं आहे ना 1 तासभर लागला होता केक बेक करण्यासाठी। तर पाहू शकता 1 तासानंतर मी हा केक बेक झालेला आहे, मस्त असा फुललेला आहे आणि आतून वगैरे सगळं व्यवस्थित शिजलेलं आहे। आता याला ना थंड झाल्याशिवाय कट नाही करायचे। आता याला साईडला आहे ना थोडंसं एक कपडा झाकून ठेवा, नाही तर पेपर झाकून जरी ठेवलात ना तरी चालतं। तर थोडं एक अर्धा पाऊण तास साईडला ठेवून द्यायचं आहे केकला।
त्याच्यानंतर आपल्याला कट करायचं आहे. मी आहे ना थोडंसं वरून आहे ना बटर टाकलं होतं, कारण आहे ना बटरने आहे ना केक असा कडक होत नाही, असा मऊ राहतो, त्याच्यासाठी मी वरून बटर टाकलेलं आहे. तर बघा इथं मी थोडं पेपर झाकून आहे ना साईडला अर्धा एक तासभर ठेवणार आहे. आणि 1 तासानंतर मी खोलून बघितलं तर मस्त असं थंड झाला होता केक. आता तुम्हाला काढून दाखवते. किती छान असं बघा, बेक पण किती छान झाला आहे, एकदम इझी असं लगेच निघाला बाहेर, म्हणजे चिपकला जरा पण नाही आहे केक. तर मस्तच असं झालेलं आहे. तुम्हाला कट करून दाखवते. बघा आतून पण किती मस्त असं ड्रायफ्रूट्सनी भरलेला केक आहे आणि खायला पण खरंच खूपच छान आहे. तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करा, हा केक नक्की आवडेल तुम्हाला. तर बघा इथं कट करून पण दाखवते तुम्हाला, मस्तच असं झालेलं आहे. आणि मैत्रिणींनो, माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करून सांगा की तुम्हाला कशी वाटली ती. मस्तच असं केक झालेला आहे तयार. तर बघा तुम्हाला जवळून पण दाखवते. ती जाळी पण किती छान अशी झालेली आहे. खाऊन थोडंसं दाखवणार आहे. मस्तच असं झालेलं आहे. चला तर मग बाय.